नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे विजन करिअर काउन्सिलिंग मध्ये. मी योगेश्वर गुट्टे, आपला एज्युकेशन आणि करिअर मेंटॉर. बरेच विद्यार्थी नीट परीक्षेनंतर जर त्यांना थोडे कमी मार्क्स आले असतील, त्यांना महाराष्ट्रामध्ये जर नंबर लागत नसेल, तर नेमकं तेलंगणा स्टेटमध्ये कसं ऍडमिशन घ्यायचं. तेलंगणा आणि आंध्रा हे हे एक सिमिलर स्टेट्स आहेत आपले. तर तेलंगणा स्टेटमध्ये नेमकं ऍडमिशन कसं घ्यायचं, ते ऍडमिशन घेण्यासाठी एक महत्वाचा डॉक्युमेंट, तो म्हणजे तेलंगणाचं इक्विव्हॅलन्सी सर्टिफिकेट, ते नेमकं कसं काढायचं याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्व विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचा आहे आणि ज्यांना महाराष्ट्राच्या बाहेर ऍडमिशन तेलंगणामध्ये घ्यायचंय त्यांनी या प्रकारची प्रोसिजर करायची. सगळ्यात पहिल्यांदा आपण गुगलवरती टाकूयात तेलंगणा इक्विव्हॅलन्सी सर्टिफिकेट. जेव्हा तुम्ही टाकतात तेव्हा इथे तुम्हाला TGBI सर्व्हिसेस नावाची लिंक दिसते. इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे येतात. इथे आल्यानंतर डाव्या साईडला तुम्हाला इक्विव्हॅलन्सी सर्टिफिकेटला क्लिक करायचंय. त्यानंतर सोपं आहे अगदी. तुम्हाला इथे तुमचं 10वीचं वर्ष निवडायचं. 10वी तुमची कितल्या साली झाली, समजा 21 मध्ये झाली आहे, आणि 12वी तुमची कितव्या साली झाली, सपोज 23 मध्ये झाली आहे. या प्रकारे तुम्ही ते निवडू शकता. त्यानंतर कॅन्डिडेट टाईप जनरल आहे का व्होकेशनल आहे. आपला 12वीचा जनरल टाईप जनरल असतो, तो जनरल निवडायचा आहे. कॅन्डिडेटचं नाव इथं मी ABCDEFGHIJ असं टाकून देतो. इयर ऑफ पासिंग 2023 मध्ये झालेलं आहे. रोल नंबर L0, एक माझा रोल नंबर मी टाकून देतोय, आणि वडिलांचं नाव ते पण मी इथं XYZ टाकून देतोय. तुम्ही तुमचं जे काय असेल टाकू शकता. इथे आपण प्रोसीड करू शकतो. इथे प्रोसीड केल्यानंतर खाली अजून थोडी माहिती अपलोड करण्यासाठी येते आपल्याला. ओके, इथे जेंडर निवडायचं असतं, मदर्स नेम. इथे परत मी आपल्या आईचं नाव निवडायचं. 22चा बोर्ड प्रॉपरली इथे तुम्ही बोर्ड निवडायचा आहे. महाराष्ट्र स्टेट बोर्ड जो काय असेल आपला, तो 22चा CBSE असेल तर CBSE निवडायचा आहे. ओके, त्याचं नाव येतं. 12वी पासिंग मंथ, तुम्ही कुठल्या मंथ मध्ये तुमचा निकाल लागला तो तुम्ही इथे निवडायचा. जनरली जून जुलै मध्ये निकाल लागलेला असतो, तो इथे निवडायचा आहे. ऍड्रेसचा पत्ता तुम्ही इथे टाकायचा आहे, तुमचा जो काय असेल तो. त्यानंतर इथे तुमचा मोबाईल नंबर तुम्ही टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकताना काळजी घ्यायची की ऍक्टिव्हेट मोबाईल नंबर तुम्ही इथे टाकायचा आहे. इथे सध्या मी चला माझा मोबाईल नंबर टाकून प्रोसीड करून दाखवतो. ओके, इथे तुम्हाला 4 डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत महत्वाचे. 10वीची मार्कशीट, 12वीची मार्कशीट, 12वीची TC आणि 12वीचं मायग्रेशन. तुम्हाला मायग्रेशन काढणं गरजेचं आहे. आता इथे काय लिहायचं खूप जणांना कळत नाही. ऍड्रेस अँड नेम ऑफ द कॉलेज इन टू विच ऍडमिशन इज बॉट. तर सध्या फक्त इथे दोन्हीकडे MBBS लिहून तुम्ही प्रोसीड करू शकतात. हे 4 डॉक्युमेंट तुम्ही आधी अपलोड करायचे आहेत. आपण एक सॅम्पल करून बघूयात प्रोसिजर. इथे एक डॉक्युमेंट्स आहेत आपल्याकडे ऑलरेडी एका कॅन्डिडेटचे, ते आपण बघूयात. 200 KB तुमचे डॉक्युमेंट असणं गरजेचं असणार आहे. त्यामुळे हे डॉक्युमेंट 300 नसून 200 KB आतले आहेत. 10वीची मार्कशीट, 12वीची मार्कशीट, TC. थोडीशी वेबसाईट स्लो चालती आहे. ओके, या प्रकारे तुम्ही फॉर्म भरायचा. एकदम सोपा फॉर्म आहे, सोपी माहिती आहे आपली. इथे ही सगळी माहिती आलेली, आणि इथे आपण सबमिट आणि पे ला क्लिक करू शकतो. आणि इथे पुढे जाऊन आपल्याला पेमेंट करायचं. पेमेंट झाल्यानंतर पेमेंटचा टोकन नंबर किंवा रिसीट नंबर जो आहे तो आपण काळजीपूर्वक स्टोअर करून ठेवायचा आहे. या प्रकारे तुम्ही तेलंगणाचं इक्विव्हॅलन्सी सर्टिफिकेट मिळवू शकतात, जे आपल्याला ऍडमिशन प्रोसेसमध्ये कामाला येतं. सोबतच तुम्हाला स्टडी सर्टिफिकेट नावाचं एक सर्टिफिकेट असतं. 6वी ते 12वी कुठं तुमचा अभ्यास झालाय, कॉलेज स्कूल झाले, तर तुम्ही जिथे जिथे शिकलात त्या स्कूल्स मधनं ते सर्टिफिकेट इश्यू करून घ्यायचं. म्हणजे 6वी ते 10वी जर तुमची एखाद्या शाळेत झाली असेल तर ते शाळेकडनं लिहून आणायचं की 6वी ते 10वी हा विद्यार्थी आमच्याकडे या शाळेमध्ये शिकत होता. ही शाळा महाराष्ट्रामध्ये या राज्यामध्ये या जिल्ह्यामध्ये येते. या प्रकारे तुम्ही करू शकतात. सध्या इथे असं दिसतंय की पुढे प्रोसीड होत नाहीये. तुम्ही थोड्या वेळाने ट्राय करू शकतात आणि ही प्रोसिजर कंप्लीट करून घेऊ शकतात. सध्या तेलंगणाच्या प्रोसेसला थोडीशी अडचण येते, पण तुम्ही या प्रकारे फॉर्म भरून
परत एकदा थोड्या वेळाने ट्राय करून तुमचं इक्वलन्सी सर्टिफिकेट अप्लाय करू शकतात. काही दिवसामध्ये इक्वलन्सी सर्टिफिकेट तुमच्याकडे येतं. ओके. ज्यांना ज्यांना तेलंगणामध्ये घ्यायचं त्यांनी न विसरता लवकरात लवकर ही प्रोसिजर कंप्लीट करून घ्यायची, जेणेकरून त्यांना तेलंगणामध्ये कुठलीही अडचण येणार नाही. मेडिकल ऍडमिशनच्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी वेळोवेळी पाहत राहा विजन करिअर काउन्सिल. थँक्यू.